लहानू सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत आर्वी येथील रहिवासी श्री समर्थ लहानूजी बाबांचे भक्त श्री उमेशरावजी चोरे, समर्थ लहानूजी बाबांचे निश्चिम भक्त हे त्यांचे वडील होते. अलीकडेच त्यांचं निर्वाण झालेलं आहे. तर त्यांच्या आई आपल्यासोबत आहे. काकू जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं विजया गोकुलराव चोरे. मूळच्या राहणाऱ्या कुठल्या तुम्ही? आम्ही वागदा. वागद्याचं. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुमचं समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन झालेलं आहे. हां. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये संत लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आलेले आहेत तुम्हाला, त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला थोडक्यात सांगा. अनुभव तर बरेच आहे. हो. पण आता त्यातले ठळक काहीतरी सांगा. तर एकदा आम्ही टाकरखेडला निघालो. हो. एकदा टाकरखेडला निघालो तर आम्ही दोघं आणि आमचा गडी छकड्यावर तिघजण. हे पोरं नव्हतेच तेव्हा. निघालो तर तो रस्ता म्हणजे त्यावेळेस असाच रस्ता होता ना, खड्यागुट्याचा, पांदन रस्ता. त्या पांदन रस्त्याने जात होतो. तर गडी काय म्हणाला, काका म्हणे जर रस्ता जर चांगला असता म्हणे आपण म्हणे लवकर गेलो असतो म्हणे लहानूजी महाराजच्या दर्शनाला. तर मग त्याच्यानंतर आम्ही टाकरखेड्यात गेलो. लिंबाच्या झाडापाशी आमचा छकडा सोडला. लिंबाचं झाड होतं कडूच्या घरापाशी. पुतळा आहे तिथेच होतं कडूच्या घरापाशी. तर त्यानंतर मग आम्ही तिथे छकडा सोडला. छकडा बसलो असंच आम्ही. तर आम्ही दोघं दर्शनाला गेलो. त्यांनी दर्शन केलं, मी केलं. आम्ही साईडनं असं होऊन गेलो. त्याच्यानंतर हा गडी आला आमचा. गडी आला तर त्यानं आपलं मस्तक ठेवलं आणि त्याची प्रसादाची पुडी त्यानं महाराजाच्या समोर ठेवली. तर महाराजाचं तोंड म्हणजे भिंतीकडे, समोर तर काही आमना करतच नव्हते ते. कारे लाईन्या म्हणे रस्ता सडक असते तर मस्त झालं असतं म्हणे, आपल्याला जाळे आले लवकर जाणं झालं असतं म्हणे. तो तिथून तडकन उठला आणि बाहेर जाऊन बसला. म्हणजे बा आपण छकड्यात गोष्टी केल्या आणि महाराजाला कसं का माहीत इथं ओळखलं. म्हणजे आत्मज्ञानी किती आहे ते हे तेव्हाच आम्हाला पटवत. तेव्हा मग आमची खात्री पटत चालली, बरंच चालली, दृढ झाला आमचा. आणखी काही प्रसंग सांगा. आणखी सांगतो नागोबा त्यांच्याविषयी. तुमचे जे म्हणजे सरांचे वडील आहेत त्यांच्या भक्तीविषयी सांगा थोडक्यात. बापरे, त्याची भक्ती काय, श्रद्धा भक्ती विश्वास कसा का होता? सकाळी 4 वाजता उठायचे ते. त्याला जर टाकरखेडला जायचं असलं तर वागद्यावरून पायी, छकडा नाही, बैल नाही, काहीच नाही. आणि उठायचे ना, आपली आंघोळ झाली, आपली घरची पूजा झाली का ते निघायचे रस्त्यानं. त्याला काहीच नव्हतं पाहिजे. नुसतं आपला हातात घेतलं आपलं तर पिशवी एक का चालली निघाले. तर ते पायीच जायचे. जाता हे टाकरखेडच्या जवळ गेले. 4 वाजता उठून तिथून पहाटेच म्हणजे महाराजाचा तिथं दिवस निघाला टाकरखेड्यात. किती रस्ता तो आडवळीचा रस्ता होता त्यावेळेस. पहाटेच जायचे ते. आणि हा त्याचा नित्यनेम होता. शुक्रवार सोमवार नित्यनेम होता. निश्चिम भक्त होते. आणि घरी संध्याकाळची लहानूजी महाराज तुकडोजी महाराजाची प्रार्थना रोजचीच म्हणजे चालत. कारण की काय झालं, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपले जे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत लहानूजी महाराज यांच्यासाठी फार मोठं महान कार्य केले. आज जे आपल्याला संस्थांचं जे वटवृक्षात रूपांतर झालेलं दिसतं त्याची ते स्थापनाच, त्याचा पहिला दिवस आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हातचा आहे ना. संस्थांची स्थापनाच बाबाजीच्या हातची, राष्ट्रसंत महाराजची. आणि एकमेकाचं अलोट प्रेम एकमेकात. एक वेळा असंच भजन खूप होतं. आभाळ आलं, भजन खूप होतं, भजन चालूच होतं. आणि ते तुकडोजी महाराजाचं होतं. आम्ही छकडा बैलांना पाहायला गेलो होतो, ऐकायला गेलो होतो. बरं, तुम्ही त्यावेळेस त्या काळामध्ये वागद्यावरूनच जात असाल? हो वागद्यावर. इथं नव्हतं. भजनाचं काय झालं? भजनाचं काय झालं, एकाएकी आभाळ आलं. महाराज काडी घेऊन फिरत होते तसे. टाकरखेडला होतं भजन? हो, टाकरखेडलं भजन. तर तिथे आमच्या ननदबाईचा स्वयंपाक होता. ननदबाई त्याने शिरा केला, भजन सुरू होतं. तर त्या माणसाईले का म्हणे एवढं आभाळ आलं लगेच का खूप असे ढग एकत्र झाले. तर म्हणे त्या भजनवाल्याला म्हणे फुकटचा माल खाता म्हणे तुम्ही. हां. आणि इथं कोण करून म्हणे भजन. आभाळ आलं तर चालले म्हणे पळत म्हणे. म्हणजे आभाळ आल्यावर सगळे दांदरले ना, घाबरले ना, सगळे निघाले झाले. तर त्यानं ते आपली जी जवळची काठी होती ती अशी फिरवली
अशी फिरवल्याबरोबर आभाळ कुणीकडे काय कुणीकडे. आणि यांचा स्वयंपाक होता आमच्या ननदबाईचा तिथे. तर त्यानंतर भजनही झालं, जेवणही झालं, पण ते आभाळ कुठे गेलं काय गेलं काही पत्ता नाही. हकलून टाकलं. अशा तर अशा बऱ्याच ते वातावरण शांत केलं. शांत केलं. तर आता पहा, बऱ्याचशा लहानू भक्तांच्या तोंडून मी ही जी दृष्टांत आहे, म्हणजे पाऊस घालवायचे, किती विजा कडकडाटा येऊ त्या सुद्धा नष्ट करायचे, आणि पाणी नसलं पाणी बोलवायचे बाबाजी. तर तुमचं हे उदाहरण झालं, तुमचा दृष्टांत झाला, तुमचा दाखला झाला की उगाच काही लहानू भक्त सांगत नाही बाबाजी. तर आज तुमचं हे प्रमाण झालं तुमच्या मुलाखतीमधून की बाबाजीनं जो प्रसंग होता तो भजन असताना, स्वयंपाक असताना कसा सुखरूप पार पडला. गाडी फिरवल्याबरोबर अगरबत्ती लावायचे, म्हणते पाऊस बोलवायचा असला तर अगरबत्त्या ओवाळायच्या. तर त्यांनी स्वतःची त्याच्यापाशी ते कुबडी राहायची, ती अशी 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 फिरवली. आम्ही होतोच ना तिथे. काय असामान्य सामर्थ्य संतांमध्ये बाबाजीमध्ये होतं. सर्वसामान्य माणूस नाही करू शकत नाही. एवढे आपल्या महाराष्ट्रात लहानजी महाराजसारखं एवढं कोणीच नाही. हां, तर सर तुमचा परिचय द्या. मी उमेश गोकुळराव चोरे. मी लहानपणापासून साधारणतः काही वर्ष वागद्यात होतो आणि शिक्षणासाठी आरवीतच पूर्ण माझं शिक्षण झालं. आणि आता सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे मॉडेल हायस्कूल आरवी इथे. आणि तुम्हाला संत लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला हे सांगा. व्यासंग असा लागला की आमचे बाबाजी होते, ते घरी प्रार्थना करायचे आणि खूप अविरत भक्ती लहानूबाबांची होती त्यांची. म्हणजे लहानूबाबाशिवाय आमच्या वडिलांना दिसेच नाही काही. आणि जवळजवळ मला आठवते त्यावेळी घरी पूजनासाठी त्यांना 2 तास लागायचे, 2 ते 3 तास घरी. सकाळी आंघोळ, नित्यपूजा 3 तास. मग त्या 3 तासामध्ये गडी येऊ, माणूस येऊ, पाहुणे येऊ, काहीच नाही. ते पूजा झाल्याशिवाय काहीच उठायचेच नाही. मग असं करता करता बाबांसोबत मला ते छकड्यावर बैल हाणण्याचा खूप छंद होता लहानपणा. छकड्यावर बाबा जाताना दिसले माझी तयारी पहिलेच राही. आणि त्या छकड्यावर मी बसवायचो आणि स्वतः धूर हाकलायचो मी. ते गडी माणसं जरी असले तर ते मागं, म्हणजे लहान असतानाच तुम्हाला त्या याच्यामध्ये मांडीवर बसून घेतलं. मांडीवर बसवे आणि दोर माझ्या हातात बैलाचे. त्या बैलाला रेंगी हाकलण्यासाठी मी बाबांसोबत सकाळी 4 वाजता उठून आणि 6 वाजेपर्यंत तयारी करून बाबासोबत मी लहानूबाबांच्या दरबारात जायचो. आणि एकदा आमचे बाबा सांगते असा प्रसंग की सकाळी बाबा 4 वाजता उठते आणि जवळजवळ 6 वाजताच्या दरम्यान 4 वाजता उठले, 5 वाजता ते घरून निघाले आणि 6च्या दरम्यान आपल्या टाकरखेड रोडला एक अमराई लागते बघा. नानपूर नंतर त्याच्यानंतर ते रोड वगैरे काही नव्हते त्यावेळेस, अशा पायवाटा होत्या. पायवाटासोबत बाबा चालले. तर त्यांनी तो प्रसंग सांगितला का मी त्या अमराईत गेलो बा. तेव्हा सकाळचे 6 वगैरे वाजले असेल, 6:15. तर तिकडून एक मोठा असा साप भुजंग आला. भुजंग आल्यानंतर मी थांबलो तिथे.